नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. आज आपण कार्यप्रेरणा या टॉपिकमधला शेवटचा भाग बघणार आहोत. म्हणजे शेवटचा एक सिद्धांत आहे, तो आज आपण पूर्ण करणार आहे. यानंतर हा टॉपिक पूर्ण होईल. आतापर्यंत आपण 3 सिद्धांत बघितलेले आहेत. पहिला सिद्धांत होता अब्राहम मास्लो यांचा गरजांचा सिद्धांत. दुसरा सिद्धांत होता हर्झबर्ग यांचा द्विघटक सिद्धांत किंवा 2 फॅक्टर्स थेअरी. तिसरा सिद्धांत आपण बघितला डग्लस मॅकग्रेगर यांचा क्ष सिद्धांत. आणि त्यानेच मांडलेला दुसरा एक सिद्धांत आहे, तो म्हणजे य सिद्धांत. तर आता या 2 क्ष आणि य सिद्धांतामध्ये आपण बघितले की क्ष सिद्धांतामध्ये त्यांनी काही नकारात्मक बाबी किंवा मानवी वर्तणुकीतल्या नकारात्मक बाबी डग्लस मॅकग्रेगर यांनी मांडलेल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं य सिद्धांतामध्ये की मानवी वर्तणुकीच्या सकारात्मक बाबी कोणत्या आहेत, याही त्यांनी य सिद्धांतामध्ये मांडलेल्या आहेत. आता XY थेअरी झाली किंवा क्ष आणि य सिद्धांत झालं. त्याच्या पुढं जाऊन विल्यम औची यांनी झेड सिद्धांत मांडलेला आहे. याला थेअरी झेड असंही म्हणतात आणि हा सिद्धांत खूप पॉप्युलर किंवा खूप फेमस आहे जगभरामध्ये. कारण दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झालेल्या जपानने अत्यंत अल्प कालावधीत औद्योगिक सुधारणा करून प्रचंड आर्थिक प्रगती साधलेली आहे. आपणा सर्वांना हे माहिती आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, नैसर्गिक परिस्थिती चांगली नाही आहे, तिथे प्रचंड प्रमाणामध्ये साधनांची कमतरता आहे. एवढं असतानासुद्धा फक्त व्यवस्थापन शैलीच्या जोरावर जपानने ही प्रगती केलेली आहे. जपानी व्यवस्थापन हे जपान संस्कृती व जपान समाजव्यवस्था यांच्या आधारे केले जाते. विल्यम औची यांनी जपानी व्यवस्थापन शैलीचा अभ्यास करून इतर पाश्चात्य किंवा विदेशातील व्यवस्थापन पद्धतीपेक्षा, विशेषतः अमेरिकन व्यवस्थापन पद्धतीपेक्षा ती कशी वेगळी आहे हे स्पष्ट केलेले आहे. जपानी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही सर्वाधिक आहे व त्यासाठी व्यवस्थापनाकडून वापरली जाणारी धोरणे यातून जपानी व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. या वैशिष्ट्यांनाच आपण झेड सिद्धांत असं म्हणतो. जपानी व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये हाच झेड सिद्धांताचा एक मूलभूत आधार आहे. आता ही जपानी व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते आपण बघूया. तर पहिलं वैशिष्ट्य आहे किंवा जपानी व्यवस्थापनामध्ये कोणत्या बाबी अतिशय महत्त्वाने, कोणत्या बाबींना अधिक महत्त्व देतात. पहिलं म्हणजे आयुष्यभराचा रोजगार. जपानी संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी किंवा आजन्म रोजगार उपलब्ध करून दिला जातो. कामगार आजन्म एकाच संस्थेमध्ये काम करत राहतो, तर त्याला संस्था निवृत्तीपर्यंत सांभाळत असते. त्यामुळे संस्था व कर्मचारी यांच्यामध्ये अतूट असे नाते निर्माण होते. जीवनभरच्या रोजगाराची हमी हा करार नसून ती एक परंपरा आहे, अशी एक समजूत जपानी संस्कृतीमध्ये आहे. त्यामुळे कामगार चिंतामुक्त होऊन आपलेपणाने काम करतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सेवा ज्येष्ठतेनुसार मोबदला. जपानी संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना जो मोबदला दिला जातो तो त्याच्या सेवा ज्येष्ठतेनुसार दिला जातो. त्यामुळे वैयक्तिक संघर्ष किंवा अनाठायी स्पर्धा, वशिलेबाजी वगैरे जे काय आहेत ते थांबतात. विभागाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. त्यामुळे विभाग प्रमुख सर्वांना बरोबर घेऊन कार्य करतो. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे अवैशिष्ट्यीकृत कामगारी वर्ग. कर्मचाऱ्यांना कोणत्या तरी एकाच कार्याची जबाबदारी सोपवली जात नाही, तर त्यांच्या कामामध्ये नेहमी बदल केला जातो. त्यामुळे कोणताही कर्मचारी कोणतेही काम करू शकतो. कोणासाठी काम अडून राहत नाही. नवीन तंत्रज्ञान व संघटनात्मक बदलांना कामगार सामोरे जाऊ शकतात व जुळवून घेऊ शकतात. हा एक फायदा याच्यामुळे होऊ शकतो. चौथं वैशिष्ट्य आहे प्रशिक्षणावर अधिक भर. जपानमध्ये कर्मचारी निवडत असताना ते नेहमी
ज्याच्याकडे कुशलता आहे आणि जो चांगला असा कर्मचारी आहे त्यालाच ते निवडतात किंवा त्याची भरती करतात. एकदा कर्मचारी निवडले तर त्याला प्रशिक्षण दिले जाते. सर्व स्तरावरच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना असे प्रशिक्षण दिले जाते आणि हे प्रशिक्षण सर्व प्रकारच्या कामाचे असते आणि सातत्याने प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते किंवा हे धोरण त्यांचं असतं. पुढचं वैशिष्ट्य आहे सामूहिक निर्णय प्रक्रिया. जपानी व्यवस्थापनात निर्णय हे सामूहिकरित्या घेतले जातात. यालाच रिंगी असे म्हणतात. या पद्धतीत निर्णय प्रक्रियेशी संबंधित कोणतीही व्यक्ती आपल्या सूचना करू शकते व सर्वांची संमती घेऊनच पुढचे निर्णय घेतले जातात. सर्वांची निर्णयास संमती असल्याने त्याची अंमलबजावणीसुद्धा वेगाने आणि अतिशय प्रभावीपणे करता येऊ शकते. सामूहिक जबाबदारी. जपानी व्यवस्थापनामध्ये जबाबदारी ही कधीच वैयक्तिक नसते, तर ती संपूर्ण समूहाची असते. जपानी कामगार हे समूह म्हणून कार्य करतात. कोणताही निर्णय सामूहिक पद्धतीने ते घेतात. सामूहिक पद्धतीनेच ते अंमलात आणतात. श्रेय किंवा अपयश हे दोन्ही सामूहिकरित्या विचारात घेतले जातात. 7वं वैशिष्ट्य आहे सुसंवाद आणि स्वयंशिस्त. तर जपानी व्यवस्थापनाचे हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये नेहमी सुसंवाद आणि स्वयंशिस्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जपानमध्ये व्यक्तिगत स्पर्धा, चढाओढ ही नेहमी टाळण्याचा प्रयत्न व्यवस्थापक करत असतात. सर्व कर्मचारी समूहाने काम करतात, त्यामुळे परस्परामध्ये सुसंवाद निर्माण होतो. तसेच वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली जात नाही, त्यामुळे वैयक्तिक नियंत्रणही ठेवले जात नाही. सामूहिक निर्णय व सामूहिक जबाबदारी यामुळे प्रत्येक व्यक्ती स्वयंशिस्त राखून काम करत राहतो. पुढचं वैशिष्ट्य आहे कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकास किंवा कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर. जपानमध्ये कर्मचारी व संस्था यामध्ये फक्त नोकर मालक असा संबंध नसतो, तर जपानी संस्था कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करत असतात. त्यांना आयुष्यभराचा रोजगार देतात, प्रशिक्षण देतात, अनेक सोयीसुविधा देतात, त्यांच्या कुटुंबाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देतात. प्रत्येक बाबतीत कंपनी कामगारांची काळजी घेत असते. त्यामुळे कामगारी कंपनी म्हणजे आपले कुटुंब आहे असे समजून काम करायला लागतात. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे लोकशाही सहभाग. जपानमध्ये निर्णय प्रक्रिया सामूहिक असते, त्यामुळे कंपनीतील कोणतीही व्यक्ती आपल्या सूचना किंवा आपल्या कल्पना किंवा आपली मते मांडू शकतात. त्यामुळे प्रत्येकाच्या व्यवस्थापनात सहभाग निर्माण होतो. सर्व संमतीने निर्णय घेण्याचा प्रयत्नही याच्यामध्ये होतो. थोडक्यात लोकशाही पद्धतीने या कंपन्यांच्यामध्ये किंवा उद्योगामध्ये काम चालतं. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे एक कंपनी एक संघटना. व्यावसायिक संस्थांमध्ये कामगार संघटना महत्त्वाची भूमिका निभावत असतात. जपानमध्ये प्रत्येक कंपनीची कामगार संघटना वेगवेगळी असते. संघटना व कंपनी यामध्ये सुसंवाद असतो. संघटनेचे पदाधिकारी हे कर्मचाऱ्यांमधूनच निवडले जातात व ते मध्यस्थांची भूमिका निभावत असतात. कामगार संघटना व कंपनी यांच्यात कटुता निर्माण होऊ नये यासाठी विश्वासाचे वातावरण तयार केले जाते. तर यावरून आपल्याला लक्षात येतं की जपानी कंपन्या, जपानी उद्योग हे इतर उद्योगापेक्षा का वेगळे आहेत किंवा तेथील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही इतर उद्योगातील कर्मचाऱ्यांच्यापेक्षा का जास्त आहे. जपानने जगाला कामाबाबत किंवा वस्तूंच्या क्वालिटीबाबत कशा प्रकारे निर्णय घ्यावेत याबद्दल खूप काही माहिती दिलेली आहे. जपानी व्यवस्थापन पद्धतीवरच झेड सिद्धांत कार्यप्रेरणा देण्यासाठीचा एक पर्याय म्हणून मांडण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे जपानी कंपन्यांनी प्रगती केली आहे
त्याचप्रमाणे या सिद्धांताचा वापर करून इतर कंपन्यातील व्यवस्थापक कर्मचाऱ्यांमध्ये कार्यप्रणाली निर्माण करून संस्थेची प्रगती आता करत आहेत. परंतु झेड सिद्धांत जपानमध्ये यशस्वी होण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जपानमधील संस्कृती आणि तिथला समाज. जपानी लोकांची जी मानसिकता आहे ती खूप वेगळी आहे. इतर सर्व जगातल्या लोकांच्यापेक्षा तिथली मानसिकता खूप वेगळी आहे. इतर देशातील व्यावसायिक संस्थांमध्ये झेड सिद्धांत वापरण्यावर काही मर्यादा येतात. जीवनभरचा रोजगार किंवा सेवाज्येष्ठतेनुसार मोबदला या सर्व बाबी सर्व जगभरातल्या कंपन्यामध्ये होऊ शकत नाही, कारण तिथल्या अडचणी खूप वेगळ्या आहेत. अनेक घटक भिन्न विचारप्रणालीच्या संस्थांमध्ये वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे व्यवस्थापकांनी सर्वप्रथम संस्थेमध्ये झेड सिद्धांतास पूरक असे कार्यवातावरण व मानसिकता निर्माण करणे गरजेचे ठरते. तर समजा या सर्व वैशिष्ट्यांचा कंपन्यांचामध्ये जर विचार केला आणि त्याच्यामधली एखादी वैशिष्ट्य आपल्या उद्योगामध्ये वापरता येत असेल तर त्याचा वापर केला तर त्याचा निश्चितच फायदा त्या उद्योगाला आणि व्यवसायाला होऊ शकतो. कारण या वैशिष्ट्यामुळे कर्मचाऱ्यांची जी काही कार्यक्षमता आहे ती सुधारू शकते. अशा पद्धतीनं विल्यम औची यांनी झेड सिद्धांत मांडलेला आहे. एकूण हे 4 सिद्धांत या पहिल्या प्रकरणामध्ये आहेत, कार्यप्रणालीमध्ये आहेत. हे 4 सिद्धांत आपण आतापर्यंत पूर्ण केलेला आहे. तर अशा पद्धतीनं टॉपिक आता पूर्ण होतो. या टॉपिकमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं की कार्यप्रेरणा म्हणजे काय, त्यानंतर त्याची व्याख्या बघितली आपण, त्यानंतर कार्यप्रेरणेचे महत्त्व बघितलेले आहेत, त्यानंतर आपण बघितलं की अंतर्गत कार्यप्रेरणा म्हणजे काय आणि बहिर्गत कार्यप्रेरणा म्हणजे काय, आणि एकूण 4 सिद्धांत आपण पूर्ण केलेले आहेत. पहिला सिद्धांत अब्राहम मॅस्लोचा गरजांचा सिद्धांत, नीड हायरार्की थिअरी आपण म्हणतो त्याला. दुसरा सिद्धांत हर्झबर्ग यांचा द्विघटक सिद्धांत, 2 फॅक्टर्स थिअरी असं आपण म्हणतो. तिसरा सिद्धांत होता तो डग्लस मॅकग्रॅगर यांचा एक्स अँड वाय सिद्धांत, क्ष आणि य सिद्धांत. आणि आज आपण बघितला चौथा सिद्धांत आणि शेवटचा सिद्धांत या टॉपिकमधला विल्यम औची यांचा झेड सिद्धांत. तर हे सर्व तुमच्या लक्षात आलेलं असेल. पुढील लेक्चरमध्ये आपण दुसरा टॉपिक सुरू करूया. थँक्यू.